पब्लिक की डिमांड थी तो भाऊ को आना पड़ा। मकसद एक ही है, छीन टबाक डम डम, छीन टबाक डम डम, छीन टबाक डम डम, डम 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 डम, छीन टबाक डम डम। पब्लिक की डिमांड थी तो भाऊ को आना पड़ा। मकसद एक ही है, छीन टबाक डम डम, छीन टबाक डम डम, छीन टबाक डम डम, डम 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 डम, छीन टबाक डम डम। आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता VN ॲप्लिकेशन मधून। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं VN येथे ओपन करायचं। ओपन केल्यानंतर होम स्क्रीनवरती यायचं आहे। होम स्क्रीनवरती आल्यानंतर येथे तुम्हाला वरती 3 डॉटच्या शेजारी QR कोडचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला गॅलरीचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून जो QR कोड पाहताय स्क्रीनवरती तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा। हा QR कोड आपण खाली दिलेला आहे। इथून हा QR कोड सिलेक्ट केल्यानंतर इथून आपला जो प्रोजेक्ट आहे इथून अशा प्रकारे ओपन होऊन जाईल। हा जो प्रोजेक्ट आहे तो ओपन झाला, सिम्पली काय करायचं, यूज टेम्पलेटच्या जागेवरती तुम्हाला इथे ना डाउनलोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं। डाउनलोड झाल्यानंतर इथून तुम्हाला आता यूज टेम्पलेटचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं यूज टेम्पलेटवरती। त्याच्यानंतर इथे तुमचा जो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, ते इथे आपण हा जो फोटो आहे तो सिलेक्ट करूया। सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला एक मेसेज येईल, मेसेज आल्यानंतर इथे तुम्हाला रिप्लायचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर नेक्स्टचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथून तुमचा व्हिडिओ इथून परफेक्ट इथून म्हणजे होऊन जाईल। जर तुमचा फोटो नीट नसेल बसला तर इथून तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथून फोटो आहेत ते नीट बसलेत का नाही ते। त्याच्यानंतर इथून आपण टेक्स्ट लिहिलेले आहेत ते परफेक्ट आहेत। त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे आपण इथे क्रिएट केला तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचे। जी पण येतो तुमची क्वालिटी ठेवायची इथून सिलेक्ट करायची अशा प्रकारे आणि सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर इथून तुमचा व्हिडिओ इथून सेव्ह होऊन जाईल।